नमस्कार, चटक मटक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज विशेष असा महत्त्वाचा भाग तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे, खास नाग दिवाळी या सणानिमित्त। नाग दिवाळी केव्हा साजरी करतात? चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला। या दिवशी नागदिवे हे बनवले जातात। नागदिवे हा एक पदार्थ आहे। नागदिवे म्हणजे आपल्या घरातील जेवढे काही पुरुष आहेत त्यांच्या नावाने 5 दिवे बनवून देवाच्या समोर ते लावले जातात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करतो, कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो। चला तर मग पाहूयात नागदिवे कसे बनवले जातात पारंपरिक पद्धतीने। हे खूप पौष्टिक पण असतात आणि खायला पण खूप चवीचे असतात। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाजरीचं पीठ आणि जे देवाच्या समोर आपण दिवे बनवणार आहोत त्यासाठी आपण गव्हाचं पीठ यूज करणार आहोत। खाण्यासाठी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवणार आहोत। मीठ चवीनुसार। तुम्हाला जेवढे फळं बनवायचे म्हणजे जेवढे नागदिवे बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। मी आता थोड्याच प्रमाणात बनवणार आहे त्यामुळे मी 1 वाटीच पीठ घेतले। यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार आणि आपण जशा भाकरी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय। त्यानंतर आपण जे देवाच्या समोर दिवे लावणार आहोत त्यासाठी आपण गव्हाचं पीठ यूज करणार आहोत। गव्हाचं पीठ सुद्धा आपण जसं चपातीला पीठ बनवतो तयार करतो त्याच पद्धतीने बनवून घ्यायचंय। चवीनुसार मीठ। अशा प्रकारे आपली गव्हाच्या पिठाचं सुद्धा कणिक तयार करून झालेली आहे। याचा हा गोळा आपण थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत आणि नंतर याचे दिवे तयार करणार आहोत। चला, नाग दिवाळीच्या दिवशी आपण जे दिवे बनवतो ते बाजरीचे खाण्यासाठी आणि गव्हाच्या पिठाचे देवाच्या समोर लावण्यासाठी बनवतो। तर आपण आधी देवाच्या समोर जे लावणार आहे ते बनवून घेऊयात गव्हाच्या पिठाचे आणि त्यानंतर जे खाण्यासाठी बनवणार आहोत ते बनवणार आहोत। माझ्या लहानपणी तुम्हाला एक गंमत सांगते, याला नागदिवे वगैरे आई म्हणायची, बट आम्हाला ते डुमक्यासारखं दिसायचं म्हणून आम्ही त्याला डुमके म्हणायचो आणि खूप आवडीने खायचो। तुम्ही सुद्धा जर बनवले ना तुम्ही सुद्धा खूप आवडीने खाणार आणि तुमच्या मुलांना नक्की 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 हे बनवून खाऊ घाला चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी। चला तर मग आपण दिवे बनवूया। थोडंसं तेल घ्यायचंय हाताला चिटकू नये म्हणून आणि दिवे बनवायचे आहेत। अशा प्रकारचे दिवे बनवायचे आहेत। प्रत्येक पुरुषासाठी 5 आणि देवासाठी 5। देवाचे दिवे बनवल्यानंतर आपल्याला जे नैवेद्यासाठी किंवा आपल्याला खाण्यासाठी जे लागणार आहे ते डुमके म्हणजेच नागदिवे बनवूयात। चला, यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे आणि तुम्हाला जो साईज बनवायचा तो तुम्ही बनवू शकता, काहीच टेन्शन नाही। हिवाळ्यामध्ये बाजरी खाल्ली जाते, ही उष्ण असते म्हणून हिवाळ्यात जास्त बाजरी खाल्ली जाते। तर बाजरी ही पौष्टिक पण असते त्यामुळे कदाचित ही परंपरा असेल आणि त्यासाठी नागदिवे बनवून खाऊ घातले जायचे असं मला वाटतंय। सो अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचंय। तुम्ही साईज तुमच्या हिशोबाने बनवू शकता, काहीच टेन्शन नाही। आणि एकाच साईडनी हे असं करायचंय म्हणून आम्ही याला डुमके म्हणायचो। हे बघा, अशा प्रकारे बनवून घ्यायचं आपल्याला छान आणि त्याला मस्त छान असा डुमक्यासारखा आकार द्यायचा आहे। खाण्यासाठी जर बनवणार असेल तर दोन्ही साईडने तुम्ही त्याला होल असं अशा प्रकारे करू शकता आणि जर खाण्यासाठी नसेल बनवणार तर एका साईडने त्याला आपल्याला फक्त असा दिव्याचा आकार द्यायचा आहे। नैवेद्यासाठी बनवणार असेल तेव्हा हे झालं तयार नागदिवे। पारंपरिक पद्धतीचे नागदिवे। पोरगी मॉडर्न असली तरी पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या गोष्टी येतात हा मला। आपले नागदिवे तयार करून झालेले आहेत। यानंतर आपण हे जे नागदिवे आहेत ते वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी ह्या ज्या मेथीच्या काड्या आहेत, मेथीची भाजी मी निवडून घेतली आहे। मेथीची भाजी सुद्धा तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला हरभऱ्याची भाजी नाही मिळाली तर, पण मला हरभऱ्याची भाजी सुद्धा मिळाली आहे म्हणून मी आज हरभऱ्याची भाजी बनवणार आहे यासोबत खायला। तर मेथीची भाजीच्या ज्या काही काड्या आहेत राहिलेल्या आपल्या त्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्या मी यामध्ये टाकणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला ही बाजरीची जी फळं बनवली आहेत, जी नागदिवे बनवले ते आपल्याला वाफवून घ्यायचे। त्यामध्ये हे का टाकायचंय तर याचा एक खूप वेगळं फ्लेवर आणि मेथीची जी काही चव आहे यामध्ये येणार आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचंय म्हणजे मिठाने अजून एक चव चांगली लागेल त्याला। तर यामध्ये थोडंसं मीठ ऍड करूयात। चाळणीला तेल लावून घेऊ म्हणजे ते चिकटणार नाही आणि यामध्ये हे दिवे असे मस्त छान प्लेस करूया। यामध्ये मी काही छोटे डमरू म्हणजेच डुमके पण बनवलेत लहान मुलांना खेळवण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना खुश करण्यासाठी। अशा प्रकारच्या ह्या युक्त्या तुम्ही लढवू शकता।
ते पण खुश, आपण पण खुश. रेसिपी कशी वाटली तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलाय हे मला कळण्यासाठी तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जे काही आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे काही साईडला बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे मी जे काही व्हिडिओज अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. आवडला असेल तर शेअर करायला विसरायचं नाही. नागदिवाळीचा हा पारंपरिक नागदिव्यांचा मस्त व्हिडिओ तयार आहे. तर आपण यांना पण वाफवून घेणार आहोत. इकडे मी स्टँड ठेवलं आहे, एका भांड्यामध्ये पाणी घातले आणि त्याला उकळी फुटली की आपण अशा प्रकारे जाळी ठेवणार आहे आणि याला वरून झाकून ठेवणार आहे. इकडे पाण्याला उकळी आली आहे. आपण यामध्ये पण स्टँड ठेवणार आहे, म्हणजे पाणी खूप दिव्यांमध्ये जाणार नाही, कारण हे बाजरीच्या पिठाचे असतात तर विरघळण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण याला स्टँड ठेवून चाळणीमध्येच ठेवणार आहे. अशा प्रकारे ठेवून देऊयात आणि याच्यावरून झाकण ठेवूयात. आपण आता गॅस बंद केलेला आहे. पाहूयात नागदिवे तयार झालेत का. डान नागदिवे तयार झालेले आहेत. दिवे पण तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आपले नागदिवे वाफवून झालेले आहेत, ते व्यवस्थित शिजलेत, अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे. यानंतर आपण हरभऱ्याची भाजी बनवून घेऊया. साहित्य: हरभऱ्याची भाजी, लसूण, हळद, जिरं मोहरी, लाल तिखट, मीठ, तेल आणि शेंगदाण्याचं कूट. कढई गरम झालेली आहे. यामध्ये आपण सगळ्यात आधी तेल ॲड करणार आहोत. जिरं मोहरी, लसूण, त्यानंतर थोडीशी हळद, मिरची पावडर आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत आपली भाजी. याला व्यवस्थित मिक्स करा. ही दिसताना जरी खूप दिसत असेल तरी ती बघा आता तयार होताना किती दिसणार आहे. म्हणजे असं म्हणतात ना की भाजी निवडल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर भाजी कढईत मावत नाही आणि खायला घेतली तर सगळ्यांना पुरत नाही. बरोबर ना. चवीनुसार मीठ आणि माझं फेवरेट, आणि आता मला असं वाटतं तुमचं पण झालं असेल, शेंगदाण्याचं कूट. छान दिसते की नाही. वास पण खूप छान येतोय. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय. मला असं झालंय तो कधी तयार करते आणि कधी खाते, कारण खूप लहानपणी मी खाल्ले. बरेच आपण बिझी शेड्यूलमुळे सध्या बनवणं होत नाही, पण आता असं झालं की मी ते कधी खाणार आहे. आणि हे जे तुम्ही नागदिवे आहेत हे वरणफळासारखे तुम्ही बनवून एरवी पण बनवून खाऊ शकता, ते खूप पौष्टिकच असतात. भाजी तयार झालेली आहे. यानंतर आपण डाळीला तडका देणार आहोत आणि मग आपली रेसिपी तयार. पारंपरिक पद्धतीचे नागदिवे. तुरीची डाळ मी आधी शिजवून घेतलेली आहे. आपण आता तिला फक्त तडका देणार आहोत. तेल, जिरं मोहरी, लसूण, कढीपत्ता, थोडीशी हळद, चिमूटभर हिंग आणि डाळ. नुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची, मग ही डाळ तयार. या सगळ्या दिव्यांमध्ये आपण तुपातल्या वाती घालणार आहोत, कारण या दिवशी काजळ धरतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की या दिवशी काजळ धरायचं असतं, जे लहान बालकांसाठी पण असतं आणि आपण सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. हे सगळे मी 20 दिवे बनवले आहेत. आमच्या घरात 3 पुरुष आहेत, तर माझे सासरे अण्णासाहेबांचे 5, नानासाहेबांचे 5, कान्हासाहेबांचे 5 आणि देवासाठी 5 असे 20 दिवे मी आज बनवलेले आहेत. तर फायनली आपले नागदिवे तयार झालेले आहेत. तर आपण नैवेद्याचं ताट भरूया. या साईडला मी देवाचे दिवे बनवलेले आहेत, त्यात तूप भरलंय, वाती भरल्यात. आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया. हे नागदिवे तयार झाल्यानंतर आपण खाण्याचं सुद्धा एक ताट बनवणार आहोत आणि कशी चव झाली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण देवासाठी ताट तयार करूया. सगळ्यात आधी आपण यामध्ये भात भरणार आहोत. तुमच्याकडे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी ही जी काही मार्गशीर्ष शुद्ध पंचमी कशी साजरी केली जाते
हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का, किंवा तुमच्याकडे काही वेगळे पदार्थ बनवले जातात का, ते नक्की सांगा. यानंतर आपण हरभऱ्याची भाजी. जर तुम्हाला हरभऱ्याची भाजी नाही मिळाली तर तुम्ही मेथीची भाजीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मेथीच्या भाजीची सुद्धा चव खूप चांगली लागते. मेथीची भाजी आणि वरणफळं एक नंबर लागतात. पण जर हरभऱ्याची मिळाली तर हरभऱ्याचीच ॲड करा. आपण वरण घालूया. किती सुंदर दिसतंय हे सगळं. देवबाप्पा पण खुश होणार आहे आज माझ्यावरती. आणि सगळ्यात शेवटी तूप घालायचे. तुपाची चव एक नंबर असते, त्यामुळे तूप घालूनच हे जे काही वरणफळ आहेत ते नक्की खा. म्हणजे जे काही नागदिवे आहेत ते तूप घालून मस्त गरम गरम खा. अशा प्रकारे आपलं नागदिवे तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की बनवून बघा, खाऊन बघा आणि कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. थँक्यू. आणि पाहत राहा चटक मटक. अशा प्रकारे दिवे बनवून आपल्याला देवाच्या समोर ठेवायचे असतात या दिवशी, म्हणजे नाग दिवाळीच्या दिवशी. याला नाग दिवाळीच्या दिवशी आपण हे आपल्या घरच्या पुरुषांसाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी अशा प्रकारे दिवे देवासमोर लावतात. तुमच्या सगळ्यांना नाग दिवाळीच्या खूप शुभेच्छा. सो अशा प्रकारे मगाचपासून मी खूप कंट्रोल केलं होतं. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं. असं वाटत होतं मी कधी खाईल, आणि मी आता खातीये. हे मस्तपैकी तुम्ही कुस करून घेऊ शकता, मस्त चुरून ताव मारू शकता. एक नंबर लागते. पण मी खास तुमच्यासाठी चमच्याने थोडंसं खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कसं काय झालंय. मंडळी, एक नंबर विषय झालेला आहे. हा 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 हा. तुपाची चव, मेथीच्या भाजीची जी काही चव आहे, कारण आपण मेथीच्या काड्यांमध्ये आपण ते फळं शिजवलेले आहेत, नागदिवे शिजवलेले आहेत. डाळ एक नंबर. याला खायचंय मला. हे खूप वेळ झाला वेट करते मी. हे अशा प्रकारे खायचे. वा वा, जन्नत. वा वर्षाताई, वा. जमते तुम्हाला. हे पारंपरिक पद्धतीचे नागदिवे नक्की बनवा आणि खा आणि पाहत राहा चटक मटक. मी आता हे संपवते. बाय.